हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला जो चॅप्टर 16 आहे नॅचरल रिसोर्सेस त्याचा एक्सरसाइज आपण आज पाहणार आहोत. त्याचे क्वेश्चन आन्सर्स आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1 इज डिस्क्राइब नॅचरल रिसोर्सेस विथ रेफरन्स टू द फॉलोइंग 3 टाइप्स. आपल्याला नॅचरल रिसोर्सेसचे खाली 3 टाइप्स म्हणजे 3 प्रकार दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचं वर्णन करायचं आहे. पहिला टाईप आपल्याला दिलेला आहे मिनरल रिसोर्सेस म्हणजे खनिज संपत्ती. आता मिनरल रिसोर्सेसबद्दल आपल्याला काय लिहिता येईल? मिनरल फॉर्म बाय व्हेरियस प्रोसेसेस टेकिंग प्लेस इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरणात होणाऱ्या विविध बदलातून हे मिनरल रिसोर्सेस म्हणजे खनिज संपत्ती तयार होत असते. द रॉक्स ऑन द अर्थ आर मेनली मेड ऑफ मिनरल्स. पृथ्वीवरचे जे खडक आहेत ना, ते सुद्धा खनिजांचेच बनलेले असतात. मिनरल्स कॅन बी ऑब्टेन बाय मायनिंग. जमिनीचं खनन करून किंवा खाणीमधून खनिजे मिळवता येतात. ओनली अ फ्यू मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम, बिस्मथ ऑकर इन द फ्री स्टेट्स इन नेचर. म्हणजे गोल्ड सोने, सिल्वर म्हणजे चांदी, कॉपर म्हणजे तांबे, प्लॅटिनम आणि बिस्मथ यासारखे जे मेटल्स आहेत, धातू आहेत, ते जमिनीमध्ये मुक्त स्वरूपामध्ये किंवा निसर्गामध्ये फ्री स्टेट म्हणजे मुक्त स्वरूपात आढळतात. पुढे असं म्हणता येईल, अ मेजॉरिटी ऑफ मेटल्स ऑकर इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स. म्हणजे दॅट कंटेन हाय प्रपोर्शन ऑफ मेटल आर कॉल्ड ओर्स. म्हणजे बरीचशी जी खनिजं आहेत ना, बरेचसे जे धातू आहेत ते कंपाऊंड म्हणजे संयुगाच्या स्वरूपात आढळतात. दॅट कंटेन हाय प्रपोर्शन ऑफ मेटल आर कॉल्ड ओर्स. म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात धातूचं अंश असतो त्याला ओर म्हणतात, धातुके असं म्हणतात. बिसाइड मेटल्स देर आर मिनरल्स लाईक डायमंड. धातूंऐवजी किंवा धातूंबरोबरच डायमंड म्हणजे हिरा, रबी, एमेरल्ड, जेड, झिरकॉन यासारखे सुद्धा मिनरल्स आढळत असतात. अँड विच आर यूज ॲज जेम्स. यांचा वापर जेम्स म्हणजे दागिन्यांमध्ये वापरला जातो, है की नाही? कोल, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस आर ऑल्सो मिनरल्स विच आर यूज ॲज फ्युएल्स. म्हणजे कोळसा, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस हे सुद्धा मिनरल्स म्हणजे खनिजे आहेत की जे इंधन म्हणून त्यांचा वापर केला जातो. अँड दस ट्रान्सपोर्ट अँड प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी डिपेंड ऑन मिनरल रिसोर्सेस. आता आपण जर पाहिलं, पेट्रोलियम ही सुद्धा मिनरल रिसोर्सेस आहेत. म्हणून आपली जी वाहतूक व्यवस्था आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. अँड प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, कोळसा वीज तयार करण्यासाठी, इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी वापरला जातो. म्हणून ही जी खनिजं आहेत ती वाहतुकीसाठी आणि विजेची निर्मिती करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा नॅचरल रिसोर्सेसचा प्रकार आहे फॉरेस्ट रिसोर्सेस. आता फॉरेस्ट रिसोर्सेसबद्दल आपल्याला काय लिहिता येईल? अबाउट 80% ऑफ टोटल लँड ऑफ द वर्ल्ड इज कवर्ड बाय फॉरेस्ट. म्हणजे 80% भाग हा पृथ्वीचा कशाने व्यापलेला आहे? झाडांनी किंवा जंगलांनी व्यापलेला आहे. फॉरेस्ट परफॉर्म सर्टन स्पेसिफिक प्रोटेक्टिव्ह अँड प्रोडक्टिव्ह फंक्शन्स. झाडं काही संरक्षणात्मक आणि काही उत्पादक कार्य करत असतात. आता ती कार्य कोणती आहेत फॉरेस्ट रिसोर्सेसची पहा. फॉरेस्ट रिसोर्सेस रिड्यूस द व्हेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करण्याचं काम कोण करत असतात? झाडं करत असतात. आणि जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याची व्हेलॉसिटी किंवा वेग कमी झाला की काय कमी होतं? दे प्रिव्हेंट सॉईल इरोजन. जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो. दे हेल्प पर्कोलेशन ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड. जमिनीत पाणी मुरवण्यास जंगलं मदत करत असतात. फॉरेस्ट कंट्रोल फ्लड. जंगलांमुळे पूरसुद्धा नियंत्रणात येतात. फॉरेस्ट रिड्यूस द रेट ऑफ इव्हॅपोरेशन. म्हणजे पाण्याचं जे बाष्पीभवन होण्याचं जो प्रमाण आहे ते सुद्धा कमी होत असतं. अँड दे प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ. त्याच्यामुळे जंगली प्राणी किंवा वनसंपत्ती आहे किंवा वन्यजीवन जे आहे ते झाडांमुळे किंवा जंगलांमुळेच त्याचं संरक्षण होतं.
वी गेट अडुळसा, बेल, नीम, पेरिविंकल, सिनॅमन अँड सच अदर मेडिसिनल प्लांट. आपल्याला अडुळसा, बेल, कडुलिंब यांसारखे औषधी वनस्पतीसुद्धा फॉरेस्ट म्हणजे जंगलातूनच मिळत असतात. फॉरेस्ट वेल्थ इन्क्लूड फायबर, पेपर, रबर, गम अँड ॲरोमॅटिक सबस्टन्सेस. जंगलामधून फायबर धागे मिळतात, पेपर कागद तयार करण्यासाठी झाडांचा उपयोग होतो, रबर, गम अँड ॲरोमॅटिक सबस्टन्सेस म्हणजे सुगंधी पदार्थसुद्धा आपल्याला जंगलातूनच मिळत असतात. पुढे पाहूया ओशन रिसोर्सेस म्हणजे सागरी संपत्ती. ओशन्स प्रोव्हाइड बोथ मिनरल अँड बायो रिसोर्सेस. म्हणजे समुद्रातून आपल्याला काही जैविक घटकसुद्धा मिळतात आणि मिनरल म्हणजे खनिजेसुद्धा मिळत असतात. द मिनरल रिसोर्सेस आर पोरियम इन सँड, मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस ऑन द सीबेड. पहा, वाळूमध्ये काही खनिजे असतात, त्याचप्रमाणे खनिज तेल म्हणजे मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस जो आहे तो सीबेड म्हणजे समुद्राच्या तळाशी मिळत असतो. ऑइल अँड गॅस आर यूज ॲज फ्यूल फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. हे जे खनिज तेल आहे आणि हा जो गॅस आहे त्याचा वापर इंधन फ्यूल म्हणून केला जातो गाड्यांमध्ये किंवा वीज निर्माण करण्यासाठी सुद्धा केला जातो. मोटर व्हेकल्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे गाड्यांसाठी आणि कारखान्यांमध्ये सुद्धा हे ऑइल आणि गॅस वापरला जातो. द बायोलॉजिकल रिसोर्सेस आर फिश अँड मरीन ऑर्गॅनिझम्स विच गिव्ह प्रोटीन रिच फूड. ज्या समुद्राच्या तळातून मिळणारे जे मासे आहेत त्याच्यातून ते जे मासे आहेत ते काय आहे, एक प्रोटीन रिच फूड आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात आपल्याला प्रथिनं मिळतात, त्याच्यातून विटॅमिन्स मिळतात, आयोडीन मिळत असतं, कॉमन सॉल्ट म्हणजे आपलं जे रोजच्या आहारातलं मीठ आहे ते सुद्धा मिळतं, अँड न्यूट्रिएंट मिनरल्स. पुढे आता पाहूया क्वेश्चन नंबर 2. राईट ॲन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दामध्ये लिहा. मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या. व्हॉट इज मीन बाय फॉसिल फ्यूल. जीवाश्म इंधन म्हणजे काय, अँड व्हॉट आर देअर टाईप्स. त्यांचे प्रकार कोणते. त्याचा ॲन्सर आहे पहा, द फ्यूल्स विच आर मेड फ्रॉम द डेड प्लांट्स अँड ॲनिमल दॅट वेअर बरीड मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो अँड सब्जेक्टेड टू एक्स्ट्रीम प्रेशर अँड टेम्परेचर इन अर्थ क्रस्ट ड्यू टू जिओलॉजिकल प्रोसेस आर कॉल्ड फॉसिल फ्यूल्स. मिनरल ऑइल, LPG, कोल्स आर फॉसिल फ्यूल्स. म्हणजे पहा याचा मिनिंग सांगतो मी तुम्हाला. हे जे फॉसिल फ्युएल्स आहेत ते कशापासून बनतात, डेड प्लांट्स आणि डेड ॲनिमल जे आहेत, मेलेले वनस्पती आणि प्राणी जे आहेत की ते मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो म्हणजे खूप वर्षापूर्वी जमिनीखाली गाडले गेले असतील, त्याचं रूपांतर या फॉसिल फ्युल्समध्ये होतं. आणि जे प्लांट्स आहेत त्याच्यापासून कोल म्हणजे कोळसा बनतो आणि जे डेड ॲनिमल्स आहेत त्याच्यापासून मिनरल ऑइल सारखी फॉसिल फ्युएल्स बनत असतात. पुढे क्वेश्चन नंबर 2. मेक अ लिस्ट ऑफ कंपोनंट्स वी ऑप्टेन फ्रॉम मिनरल ऑइल. मिनरल ऑइलपासून म्हणजे खनिज तेलापासून कुठले कुठले घटक मिळतात त्यांची यादी करा म्हटलेलं आहे. फॉलोइंग आर द कंपोनंट्स ऑप्टेन फ्रॉम मिनरल ऑइल. आता मिनरल ऑइलपासून काय काय मिळतं पहा. एव्हिएशन पेट्रोल म्हणजे विमानासाठी असणारं पेट्रोल, गॅसोलिन, डिझेल, केरोसिन म्हणजे रॉकेल, नॅफ्था, लुब्रिकेटिंग ऑइल म्हणजे जे वंगण म्हणून वापरलं जातं गाडीला इंजिनमध्ये ऑइल, इंजिन ऑइल ज्याला म्हणतात ते इंजिन ऑइलसुद्धा मिळतं. टार आर ऑल ऑप्टेन फ्रॉम पेट्रोलियम. या सगळ्या वस्तू काय करतात, पेट्रोलियमपासून मिळतात. अशा पद्धतीने मित्रांनो काय करा, हे तुम्ही आहे ना मी सांगताना किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते नंतर लिहून सुद्धा घेऊ शकता. दे आर यूज ॲज फ्यूल अँड फॉर प्रोडक्शन ऑफ डाईज, पेस्टिसाइड्स, परफ्युम्स अँड आर्टिफिशियल फायबर्स. म्हणजे पहा त्याचा वापर त्या कशासाठी केला जातो, डाईज म्हणजे रंग, पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशके, परफ्यूम तयार करण्यासाठी सुद्धा मिनरल ऑइलपासून मिळणाऱ्या घटकांचा उपयोग केला जातो. आता पुढे पाहूया, व्हॉट डू वी गेट फ्रॉम फॉरेस्ट. आपल्याला जंगलातून काय मिळतं पहा. आता वी गेट अडुळसा, बेल, नीम, पेरिविंकल, सिनॅमन, अश्वगंधा, शतावरी, आमला, हिरडा, बेहडा अँड सच अदर मेडिसिनल प्लांट्स फ्रॉम फॉरेस्ट. मी जे वाचले ना, अडुळसा, बेल, नीम, पेरिविंकल, अश्वगंधा, शतावरी, हे काय आहेत मित्रांनो, ह्या मेडिसिनल प्लांट आहेत, ते आपल्याला जंगलातून मिळतात.
पुढे वी गेट स्ट्रॉंग अँड ड्युरेबल वूड ॲज ऑल्सो फायरवूड फ्रॉम ट्रीज लाईक टीक, महोगनी, नीम अँड सुभावूड. ही आपल्याला जे स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आणि टिकाऊ लाकूड, टीक म्हणजे सागासारखं लाकूड जे आहे की ते वर्षानुवर्ष टिकतं, ते आपल्याला कशापासून मिळतं? सागाच्या झाडापासून, महोगनी, नीम यासारख्या वनस्पतींपासून, किंवा गावाकडे चुलीसाठी फायरवूड म्हणजे इंधन म्हणून वापरलं जाणारं जे लाकूड आहे तर या झाडांपासून मिळत असतं. पुढे फॉरेस्ट वेल्थ इन्क्लूड्स फायबर्स, पेपर, रबर, गम अँड ॲरोमॅटिक सबस्टन्सेस. जी वनसंपत्ती आहे किंवा जंगल संपत्ती आहे ती त्याच्यातून आपल्याला फायबर्स म्हणजे धागे, पेपर म्हणजे कागद, रबर म्हणजे रबर, गम आणि ॲरोमॅटिक सबस्टन्सेस म्हणजे सुगंधी पदार्थसुद्धा आपल्याला जंगलातून मिळत असतात. वी गेट फ्रॅग्रंट इसेन्शियल ऑइल्स फ्रॉम लेमन ग्रास, व्हॅनिला अँड केवडा. व्हॅनिला आणि केवडा सारखे वनस्पती आहेत त्याच्यातून आपल्याला फ्रॅग्रंट ऑइल म्हणजे सुगंधित तेलसुद्धा मिळवता येतं. पुढे आहे सँडलवूड अँड ऑइल ऑफ युकॅलिप्टस आर यूज फॉर मेकिंग सोप्स, कॉस्मेटिक्स अँड इन्सेस्टिक्स. चंदनाचं जे लाकूड आहे, सँडलवूड आहे, त्याचा सोप म्हणजे साबण, कॉस्मेटिक आणि इन्सेस्टिक्स म्हणजे अगरबत्त्या तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. पुढे वी गेट व्हेरियस फ्रूट्स, बल्ब्स अँड रूट्स, हनी, सीलिंग वॅक्स, कॅटेचू, डाईज फ्रॉम फॉरेस्ट. आपल्याला जंगलातून अनेक फळं आणि कंदमुळं मिळतात. हनी म्हणजे मध मिळते, सीलिंग वॅक्स म्हणजे लाख मिळते, कॅटेचू म्हणजे कात मिळतो की पान खाताना वापरतात नाही का रंग येण्यासाठी, डाईज रंगसुद्धा आपल्याला जंगलातून मिळवता येतात. आता पुढे पाहूया व्हॉट आर द आयटम्स इन्क्लूड इन ओशन रिसोर्सेस, व्हॉट आर देअर युजेस. आता ओशन रिसोर्सेस म्हणजे समुद्राच्या तळापासून आपल्याला कुठले कुठले पदार्थ मिळतात आणि त्यांचे युजेस काय. पहा, देर आर सम मिनरल रिसोर्सेस अँड सम बायो रिसोर्सेस वी गेट फ्रॉम ओशन. आपल्याला महासागरातून किंवा समुद्रातून काही खनिजे मिळतात किंवा काही जैविक घटकसुद्धा मिळत असतात माशांसारखे. तर प्रत्येकाचा उपयोग आपण आता पाहूया. थोरियम इज यूज इन द प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी. समुद्रातून मिळणारं थोरियम हे अणुऊर्जा तयार करण्यासाठी वापरलं जातं. मॅग्नेशियम इज यूज इन द फ्लॅश बल्ब ऑफ अ कॅमेरा. कॅमेऱ्याचा जो फ्लॅश बल्ब असतो त्याच्यामध्ये मॅग्नेशियम हे मिनरल वापरलं जातं. पोटॅशियम इज द मेन इन्ग्रेडियंट इन द प्रोडक्शन ऑफ सोप, ग्लास अँड फर्टिलायझर. खत तयार करण्यासाठी पोटॅशियम हे मिनरल वापरलं जातं. त्याचप्रमाणे साबण आणि काच तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. पुढे सोडियम इज यूज इन द प्रोडक्शन ऑफ क्लोथ अँड पेपर. सोडियमचा वापर क्लोथ म्हणजे कापड आणि कागद तयार करण्यासाठी केला जातो. पुढे सल्फेट इज यूज इन मेकिंग आर्टिफिशियल सिल्क. सल्फेटचा वापर कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी केला जातो. फिश लाईक पॉम्फ्रेट, सिअरफिश ॲज ऑल्सो श्रिम्प्स अँड प्रॉन्स देअर सोर्सेस ऑफ प्रोटीन्स अँड विटॅमिन्स. म्हणजे पॉम्फ्रेट, सिअरफिश त्याचप्रमाणे प्रॉन्स असतील, हे जे माशांचे प्रकार आहेत त्याच्यातून आपल्याला प्रोटीन्स आणि विटॅमिन्स मिळत असतात. देअरफॉर दे मेनली यूज ॲज सी फूड. म्हणून बऱ्याच ठिकाणी सी फूडचा वापर केला जातो, म्हणजे समुद्रातलं अन्न खाल्लं जातं समुद्रकिनारी. ड्राईड श्रिम्प ऑर बॉम्बे डक पावडर यूज ॲज पोल्ट्री फीड. म्हणजे जे माशांचं जो आहे सुकी मासळी जी आहे आणि बॉम्बे डक पावडर यूज ॲज पोल्ट्री फीड, ते कोंबड्यांचं खाद्य म्हणून वापर केला जातो त्याचा. आणि ते एक चांगलं गुड मॅन्युअर म्हणजे चांगलं खतसुद्धा आहे. पुढे शेल्स आर यूज फॉर प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स. जे शंख आहेत, शिंपले आहेत, त्याचा वापर मेडिसिन म्हणजे औषध तयार करण्यासाठी, ऑर्नामेंट दागिने तयार करण्यासाठी अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल्स म्हणजे शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी, शोकेजच्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. फंगाय आर यूज ॲज द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक. अँटीबायोटिक्स हे औषधं तयार करण्यासाठी फंगाय म्हणजे बुरशीचा वापर केला जातो. पुढे क्वेश्चन नंबर 5. वाय शुड वी प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ फ्यूल यूज फॉर व्हेकल्स. आपण
वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळला पाहिजे? वेस्ट बऱ्याच वेळा वाहनं चालवताना बऱ्याच वेळा काय होतं, ते फ्यूल वेस्ट होतं. का त्याचा टाळला पाहिजे वापर? फ्यूल्स इन द व्हेकल्स सच ॲज पेट्रोल अँड डिझेल आर नॅचरल रिसोर्सेस वी गेट फ्रॉम मिनरल ऑइल. म्हणजे आपल्याला खनिज तेलापासून मिळणारे पेट्रोल आणि डिझेल हे नॅचरल रिसोर्सेस आहेत. आणि मग हे नॅचरल रिसोर्सेस जरी असले, द रिझर्व्स ऑफ दिस रिसोर्सेस आर लिमिटेड. पण यांचे जे रिसोर्सेस आहेत किंवा यांचे जे साठे आहेत ते लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत. अँड देअर इज अ डेंजर दॅट एक्झेसिव्ह यूज विल लीड टू देअर अर्ली डिप्लेशन. आणि जर आपण त्याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केला तर जगातलं पेट्रोल आणि डिझेलचे साठेसुद्धा संपून जातील. म्हणून देअरफॉर वी शुड प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ फ्यूल यूज फॉर व्हेकल्स. म्हणून आपण जे इंधन वापरतो आपण पेट्रोल आणि डिझेल त्यांच्या वापरावर मर्यादा आणल्या पाहिजेत. पुढे क्वेश्चन नंबर 6. Why is the diversity of plants and animals in the forest declining? The forests are cut to make land for building houses. पहा आता प्रश्नाचा अर्थ समजून घ्या पहिल्यांदा. Why is the diversity of plants and animals in the forest declining? म्हणजे जंगलातील प्राण्यांची आणि वनस्पतींमधली जी विविधता आहे ती कमी का होत चालली आहे? तर त्याचं कारण काय आहे पहा. The forests are cut to make land for building houses. म्हणजे घरं बांधण्यासाठी जंगलं तोडली जात आहेत. अजून कशासाठी? फार्मिंग म्हणजे शेतीसाठी जमीन मिळावी म्हणून जंगलं तोडली जात आहेत. इंडस्ट्रीज उद्योगधंद्यांसाठी जंगलं तोडली जात आहेत. इन फार्मिंग ओनली युजफुल ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स ॲज फूड आर ग्रोन. आणि शेतीमध्ये सुद्धा ठराविक प्रकारचंच धान्य पिकवलं जातं आहे, ठराविक प्रकारच्या व्हेजिटेबल म्हणजे भाज्याच पिकवल्या जात आहेत. म्हणून सो स्पेसीज ऑफ अदर प्लांट्स वॅनिश्ड. म्हणून ज्या वृक्षांच्या किंवा वनस्पतींच्या जाती आहेत त्या काय झालेल्या आहेत? नष्ट झालेल्या आहेत. बिकॉज ऑफ कटिंग फॉरेस्ट अँड हंटिंग सम स्पेसीज ऑफ ॲनिमल्स बिकम एक्स्टिंक्ट. आता ही वरची कारणं झाली वनस्पती कमी होण्याची. तर प्राणी का कमी झाले? बिकॉज ऑफ हंटिंग म्हणजे शिकारीमुळे आणि जंगलं नाहीसे झाल्यामुळे काय झाले? कटिंग फॉरेस्ट म्हणजे जंगलं तोडल्यामुळे बरेचसे प्राणी नाहीसे झाले. पुढे क्वेश्चन नंबर 7. राईट द नेम्स ऑफ 5 मिनरल्स अँड युजफुल सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम देम. आता आपल्याला मिनरलची नावं लिहायची आहेत आणि त्याच्यापासून मिळणारे युजफुल सबस्टन्सेस जे आहेत ते लिहायचे आहेत. पहिल्यांदा लिहिलेलं आहे आयर्न ओर म्हणजे लोह खनिज. तर लोह खनिजाचे उपयोग काय आहेत पहा. आयर्न ओर इज यूज टू मेक मेटल, आयर्न अँड स्टील. लोखंड हा धातू तयार करण्यासाठी आणि पोलाद तयार करण्यासाठी लोह खनिज वापरलं जातं. पुढे मॅंगनीज. कंपाऊंड्स ऑफ मॅंगनीज आर यूज इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस अँड अल्सो फॉर गिविंग अ पिंक टिंज टू ग्लास. पहा मॅंगनीजचा वापर कशासाठी केला जातो? औषध तयार करण्यासाठी, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस म्हणजे विजेची उपकरणे तयार करण्यासाठी आणि काचेला गुलाबी छटा देण्यासाठी मॅंगनीजचा वापर केला जातो. पुढे आहे बॉक्साईट. बॉक्साईटचा वापर कशासाठी केला जातो पहा. बॉक्साईट इज अ इम्पॉर्टंट कंटेंट ऑफ ॲल्युमिनियम. म्हणजे ॲल्युमिनियमचा एक महत्त्वाचा घटक कोणता आहे तर तो आहे बॉक्साईट. ॲल्युमिनियम इज यूज इन एरोप्लेन्स अँड अदर ट्रान्सपोर्ट व्हेकल्स ॲज वेल ॲज इट इज यूज इन इलेक्ट्रिकल वायर्स. हे जे ॲल्युमिनियम आहे ना ते कशासाठी वापरलं जातं? त्याचा वापर एरोप्लेन म्हणजे विमानामध्ये त्याचा जो विमानं तयार करण्यासाठी ॲल्युमिनियमचा वापर केला जातो आणि इतरसुद्धा ट्रान्सपोर्ट व्हेकल म्हणजे जे वाहतुकीची वाहनं आहेत ती तयार करण्यासाठी सुद्धा ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे इथे आहे कॉपर. कॉपरचा वापर कशासाठी केला जातो? कॉपर इज यूज इन रेडिओज, टेलिफोन्स, व्हेकल्स अँड फॉर मेकिंग किचन युटेन्सिल्स अँड स्टॅच्यूज. तांबं जे आहे ना ते रेडिओ, टेलिफोन, व्हेकल
आणि किचन युटेन्सिल म्हणजे आपली स्वयंपाकघरातली भांडी आणि पुतळे तयार करण्यासाठी केला जातो त्याचा वापर. पुढे आहे मायका. मायकाचा वापर कशासाठी केला जातो? मायका इज यूज इन आयुर्वेदिक मेडिसिन्स, डाईज, इलेक्ट्रिक मशीन्स, इक्विपमेंट्स, वायरलेस कम्युनिकेशन इक्विपमेंट्स एट्सेट्रा. अशा पद्धतीने मित्रांनो याचे क्वेश्चन आन्सर्स होते. याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत त्यातील काही क्वेश्चन जे आहेत ते पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहेत, ते विद्यार्थ्यांनी स्वतः लिहायचे आहेत. थँक्यू.